आणि यानंतर बातमी पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यासंदर्भातली। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळचा दौरा करतात आणि त्यांच्या यवतमाळमधल्या सभेत राहुल गांधींचे स्टिकर्स पाहायला मिळतात। काँग्रेसला देणगी कशी द्यावी याची माहिती देणारे हे स्टिकर्स आहेत। या खुर्च्यांना राहुल गांधींचे आणि काँग्रेसचे स्टिकर्स चिकटवल्याचं पाहायला मिळतंय। सभास्थानी मोठ्या संख्येने खुर्च्या लावलेल्या आहेत आणि काही खुर्च्या अशा सुद्धा आहेत की ज्याच्या पाठीमागे हे स्टिकर्स आपल्याला पाहायला मिळतात, ज्याच्यात प्रमोशन आहे राहुल गांधींचं आणि माहिती आहे काँग्रेस पक्षाची। या सगळ्या गोष्टीबद्दल अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी रजत वशिष्ठ आपल्या सोबत आहेत। रजत, हा काय प्रकार आहे सगळा? ज्ञानदा, नक्कीच सर्वांना आश्चर्य पाडणारा हा संपूर्ण प्रकार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा होत असलेल्या भारी शिवारामध्ये मोठ्या प्रमाणावर खुर्च्या ज्या आहेत त्या लावण्यात आलेल्या आहेत। त्यापैकी काही खुर्च्या, अगदी 8 ते 10 खुर्च्या अशा आहेत ज्यांच्या पाठीमागे राहुल गांधींचे स्टिकर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत। मुळात काही आठवड्यांपूर्वी नागपुरात काँग्रेसचा एक महामेळावा झालेला होता, त्याच्यामध्ये मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसचे सर्व नेते आलेले होते आणि तेव्हा प्रत्येक खुर्चीच्या पाठीमागे अशाच पद्धतीने काँग्रेसला देणगी कशी द्यायची याचा स्टिकर लावण्यात आलेला होता। QR कोड आणि राहुल गांधी यांचा फोटोही त्याच्यावर होता। तेच स्टिकर्स या ठिकाणी काही खुर्च्यांवर पाहायला मिळत आहे। त्यामुळे अशी शक्यता व्यक्त केली जात आहे की जो खुर्च्या पुरवणारा कंत्राटदार आहे त्यांनी त्या खुर्च्या इथे आणून लावल्या असतील आणि कदाचित काही खुर्च्यांमागचे स्टिकर्स काढायला त्यांचे लोक जे ते विसरले असतील। मात्र आज जेव्हा हे खुर्च्या त्या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहे, प्रत्येकाच्या नजरेमध्ये ते पडत आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा होत आहे आणि त्या ठिकाणी खुर्च्या त्याच्यावर राहुल गांधी यांचे स्टिकर्स आहे आणि काँग्रेसला देणगी देऊन काँग्रेसचे हात कसे मजबूत करायचे या संदर्भातली माहिती त्याच्यावर लिहिण्यात आलेली आहे। धन्यवाद रजत या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।